नांदगाव कोपर येथील माननीय अण्णासाहेब हाके माध्यमिक विद्यालय आणि विद्यार्थी आहे रोशन बाजीराव शेजवळ। नांदगाव कोपर येथील अण्णासाहेब हाके माध्यमिक विद्यालय विद्यार्थी आहे रोशन शेजवळ। कृपया त्याचे पालक असतील त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं। आणि शहरामध्ये विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी अवेलेबल असतात। आमची ही मुलं तालुक्याच्या शाळांमध्ये शिकतात, त्यांना हव्या त्या गोष्टी बघायला आणि शिकायला मिळण्यासाठी बरीच धडपड करावी लागते। चित्र काढून त्यांनी क्रमांक दुसरा मिळवलाय, अतिशय अभिनंदनाची बाब आहे। नाहीतर खरं खेडेगावातल्या मुलांकडे रंगायला रंग सुद्धा नसतात अशी परिस्थिती असते। क्रमांक प्रथम या अंतिम फेरीमधलं हे अतिशय मोठं बक्षीस हर्षवर्धन आयडिया कॉलेजने ठेवलेला पुरस्कार आहे। या पुरस्कारासाठी ही ढाल दिली जाणार आहे। ती शाळा ती ढाल वर्षभर त्यांच्याकडे ठेवणार आणि वर्षभरानंतर पुन्हा त्या कॉलेजकडे आणून देणार। पुढच्या वर्षी सुद्धा सर्व पालक आणि शिक्षकांनी लक्षात ठेवायचं आहे, कला अध्यापकच्या प्रथम क्रमांकामधून अंतिम फेरी दरवर्षी घेतली जाणार आहे आणि दरवर्षी हे स्वतंत्र 6 बक्षिसं दिली जाणार आहे। तेव्हा सर्व पालकांनी आणि कला शिक्षकांनी या स्पर्धेसाठी भरघोस असा प्रतिसाद द्यावा ही सर्व विद्यार्थ्यांना विनंती आणि पालकांना शिक्षकांना सुद्धा विनंती आहे। प्रथम क्रमांक ढाल पटकावणारी शाळा आणि क्रमांक मिळवणारा विद्यार्थी आहे इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कूल आणि प्रथम क्रमांक मिळवणारा सिद्धार्थ भाऊ पगारे। या सिद्धार्थ पगारेचे पालक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। आणि कला शिक्षक आणि या शाळेचे मुख्याध्यापक यांना सुद्धा मी व्यासपीठावर आमंत्रित करते। या शाळेच्या कला शिक्षिका आहेत सोनाली मोरे मॅडम आणि कला शिक्षक आहेत श्री विनोद जांभोरे सर आणि सिद्धार्थचे पालक जरी या ठिकाणी असतील त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। या शाळेचे मुख्याध्यापक आहेत माननीय श्री एलिंजे सर। या सर्वांचा खूप मोठा हा सहभाग आणि या सर्वांचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। मला वाटतं आयडियाचे पदाधिकारी आहे, कृपया त्यांनी स्टेजवर आलं तर मला आवडेल। या वर्षीचा पुस्तक आहे आयडिया कॉलेजचे सर्व पदाधिकारी असं म्हणतात आम्ही सगळी मदत करू पण आम्हाला कुठेही आमंत्रित करू नका व्यासपीठावर। पण माझं असं म्हणणं आहे की त्यांनी हा जो उपक्रम सुरू केला तो अतिशय स्तुत्य आहे, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे। नक्कीच यातून भावी मोठे चित्रकार घडणार आहे। तेव्हा आयडिया कॉलेजला सुद्धा टाळ्या हा पुरस्कार सुरू केला आणि आमच्या विद्यार्थ्यांचा कलाकारांचा आनंद त्यांनी द्विगुणित केलेला आहे आणि खूप मोठी प्रेरणा इथून विद्यार्थी त्यातून घेऊन जाणार आहे। सर्व यशस्वी विद्यार्थी पालक शिक्षक आणि त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन। 7वी 8वीच्या गटाचे 3 विद्यार्थी कृपया व्यासपीठावर या, आपण ग्रुप फोटो घेणार आहोत। हाँ मेरे पास यस इधर समोर पास ते 2 मुलं येतात 2 बस ठीक आहे सर थांबा। इतर पालक शिक्षकांनी यातून एक माहिती घ्या की कला अध्यापक संघाच्या रंगभरणीमध्ये तुम्ही सहभागी झाला, त्यात बक्षीस मिळवलं की पुढे या अंतिम फेरीत तुमच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे। आणि छान हे जे 6 पुरस्कार आहे त्यात पुढल्या वर्षी आपलाही विद्यार्थी आपलाही पात्र असेल असं आपण आज मनाशी कंगळ बांधूया आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेटूया। सर्व सहभागी शिक्षक पालक विद्यार्थी आणि यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक मनापासून अभिनंदन। आपण सर्वांनी सहकार्य केलं म्हणूनच हे सर्व घडू शकलं।
जोरदार टाळ्या. आणि आपण या कार्यक्रमामध्ये सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. आभार प्रदर्शन करताय माननीय श्री हेमंत देवंतवली सर. कला शिक्षकांनी व्यासपीठावर नंतर येऊन भेटायचं आहे. त्यांना शाळेचे सहभागी प्रमाणपत्र आणि गव्हर्नमेंट द्यायचे आहे. कृपया कला शिक्षकांनी जाऊ नये. मागच्या बाजूला ते सर्व साहित्य मिळेल. कला शिक्षकांनी भेटल्याशिवाय शाळेत ते जाऊ नये. फक्त एकच मिनिट, कुणी जागा सोडू नका. शेवटच्या टप्प्यात आलेला आहोत. फक्त 1 मिनिट मी तुमचा घेणार आहे. या सगळ्या रंगभरणी स्पर्धेमध्ये आपल्या नाशिक जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघ आणि विद्यावंत आयडिया प्रायोजित जिल्हास्तरीय शालेय रंगभरणी व चित्रकला स्पर्धेच्या आभाराचा एक छान असा गोड कार्यक्रम घेऊन मी तुमच्यासमोर उभा आहे. आजच्या समारंभाच्या प्रमुख अतिथी माननीय शर्वरी दत्त मॅडम या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी बालकांना, विद्यार्थ्यांना आणि या ठिकाणी उपस्थित मुख्याध्यापक या सगळ्यांना मान्यवरांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी संघातर्फे त्यांचे अभिनंदन आभार मानतो. यानंतर आपल्या अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन सिंदगी सर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचेही मी आभार मानतो. आमचे कार्यवाह शालिग्राम बेलूर सर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचेही मी आभार मानतो. त्यानंतर आयडिया कॉलेजचे श्री पाटणकर सर, श्री सोहणी सर आणि त्यांचे प्राध्यापक माननीय श्री जातेगावकर सर या सर्व कॉलेजच्या संपूर्ण टीमचे आमच्या वतीनं, आमच्या कॉलेज संघटनेच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर इथून पुढे जिल्हास्तरीय रंगभरणी चित्रकला स्पर्धेचे प्रायोजकत्व त्यांनी कायमस्वरूपी स्वीकारावे आणि यातून निर्माण होणाऱ्या नवोदित कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी अशी मी त्यांना विनंती करतो. उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांचे आभार. तसेच जाहीर करा सरांनी ही सूचना लगेच मान्य केलेली आहे आणि इथून पुढे कायमस्वरूपी ते आपल्याला प्रायोजकत्व त्यांनी दिलेलं आहे. कृपया सगळ्यांनी टाळ्या लावून हे स्वीकार करायचं आहे. थँक्यू. पुढे या ठिकाणी आपल्या मॅजिक अॅनिमेशनच्या निशा व प्रशांत गिरू यांचे आमच्या संघटनेच्या वतीनं आभार. आमची संस्था, आमच्या संस्थेचे जे सेक्रेटरी आहेत माननीय भावी जोशी सर यांच्या प्रेरणेने आम्ही अशा प्रकारचे विविध कार्यक्रम नेहमी आयोजित करत असतो. त्यांच्या आशीर्वादाचे 2 शब्द आमच्या पाठीवर सतत असतात. त्यांचे आभार मी मानतो. आमच्या कॉलेजचे प्राचार्य श्री वागदवरे सर या ठिकाणी उपस्थित आमचे मराठे सर श्री भिडू सर यांचे मी आभार मानतो. त्यानंतर नाशिक शिक्षण प्रसार मंडळाचे कार्यवाह श्री आदित्य पैलणकर सर, त्यानंतर संघटनेचे आजी माजी पदाधिकारी, माझे सर्व कला शिक्षक बंधू भगिनी आणि पालक, तसेच फर्निचर शॉपचे श्री नारद सर यांचे मी मनापासून आभार मानतो. तुम्हा सर्वांचे उपस्थितांचे आभार आभार आभार. धन्यवाद. सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता.